डॉक्टर संपदा मुंडे हत्याकांड हे मानवतेला काळिंबा फासणारं हत्याकांड आहे। राजकीय पुढारी, यंत्रणेतले पोलीस यांनी संगनमत करून सामूहिकरित्या सुनियोजित कट करून हे हत्याकांड घडवलेलं आहे। कुणालाही पाठीशी घालता कामा नये। गृहमंत्र्याला आम्ही विचारतोय की तुम्हाला गृहमंत्री पदावर बसण्याचा नैतिक अधिकार राहिलाय काय? जरी तर महिला सुरक्षित नसतील, डॉक्टर सुरक्षित नसतील, कर्मचारी अधिकारी सुरक्षित नसतील, तर या सर्वसामान्य लोकांचं काय? राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। या व्यवस्थेच्या काळात बेटी बचाव बेटी पढाव नाही तर बेटी मिटावचा अजेंडा सुरू आहे। कुणाचीच भीती नाही, खुलेआम कट केले जातात, खुलेआम रेप केले जातात, खुलेआम मारलं जातं आणि आरोपीला भीती वाटत नाही, पोलिसांचा धाक वाटत नाही आणि ज्यांच्याकडे रक्षणाची जबाबदारी तेच भक्षण करायला लागलेत। हे पोलिसी पेशाला काळिंबा फासणारी घटना आहे। आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे, आधुनिकपणे तपास झाला पाहिजे। याच्यामध्ये कोण कोण आहेत, याचे मास्टरमाइंड कोण कोण आहेत, सगळा तपास संतोष देशमुखच्या धर्तीवरती डॉक्टर संपदा मुंडेचा तपास झाला पाहिजे आणि सगळ्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत। SIT CID मार्फत चौकशी करा। गरीबाचं लेकरू शिक्षण घेऊन त्या ठिकाणी नोकरीला लागतं आणि तिला विभागावाईज हिनवून जर मारलं जात असेल, रेप केले जात असतील, तर याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय? गंभीर आहे। याचा आम्ही निषेध करतो। पीडित कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं आणि त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्याला मोठी शासकीय नोकरी देऊन त्यांना असणाऱ्या 1 कोटीची मदत करावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेना राज्य सरकारकडे मागणी करत आहे आणि गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे। या महाराष्ट्रातल्या बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही गृहमंत्र्याची आणि त्याच्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी सुद्धा आमची